नमस्कार, मी विहा किचनमधून बोलते. आज मी बनवणार आहे पुरणाची पोळी. तर चला बघूया साहित्य कशी बनवतात ते. 500 ग्राम चणा डाळ घेतली आहे, ती स्वच्छ धुवून घेतली आहे. कुकरमध्ये 4 ग्लास पाणी टाकत आहे. कुकरमध्ये डाळ टाकून गॅसवरती कुकर लावून देऊ. तोपर्यंत मी एक कपडा घेतला आहे, पीठ चाळून घेते. बघा, चाळून घेतलेलं पीठ, त्याच्यात मी मोठा चमचा अर्धा गरम तेल टाकत आहे. थोडं मीठ टाकले, तर थोडं पाणी टाकून मळून घेतले. पीठ साईडला ठेवून मी आता कुकरमध्ये डाळ शिजली का बघते. डाळ शिजून घेतली आहे, छान शिजली होती. तर आपण ती पुरणाच्या चाळणीने बारीक करून घेतली आहे. तर मी 400 ग्राम गूळ घेतला आहे. मी आता कढईमध्ये तो गूळ टाकते. त्याच्यामध्ये 10-12 वेलची घेतलेली पावडर बनवली आहे. थोडं जायफळ घेऊन त्याची पावडर पण बनवली, ती त्या कढईमध्ये टाकली आहे. आता चाळणीने चाळून घेतलेली पुरण आपण मी त्याच्यात टाकते. तर ते पुरण छान मिक्स करून घेतलं आहे. मी आता पीठ मळून घेतलेले आहे. त्याचे 2 छोटे छोटे गोळे करून घेते आणि ते छान अशा 2 पुऱ्या लाटून घेते. एक पुरीमध्ये थोडंसं पुरण घ्यायचं, खालच्या पुरण टाकून वरची पोळी त्याच्यावरची ठेवायची. साईडने छान अशी कडकडं सगळीकडं त्याची दाबून घ्यायची आणि हलक्या हाताने अशी थोडीशी दाबून घ्यायची, म्हणजे पुरणाची पोळी आपली फुटणार नाही. त्याला तर मग छान अशी लाटणं घेऊन लाटणं आपलं प्लेन पाहिजे, रेघांचं लाटणं नाही घ्यायचं. त्या लाटण्याने छान पोळी अशी लाटता पण येते. तर मी पोळी लाटते, चिकटणार नाही याची काळजी घ्यायची. मी आता पोळी लाटलेली आहे. गॅसवरती तवा ठेवलेला आहे गरम करायला. तर गरम झालेला आहे तवा. मी त्याच्यावरती पोळी टाकून भाजून घेते. वरून छानसं साजूक तूप टाकते. खरपूस भाजून घेत आहे मी. बघा किती छान भाजलेली आहे. ती छान असा खमंग वास येतोय. चला तर मग तुम्ही पण अशीच खमंग पुरणाची पोळी बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.